ही या बापाची चूक आहे का ग पोरी? पोरी सांग, या बापाची काय चूक आहे? या बापाला तुम्ही लाचार करणार का? या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार का? हे माझ्या लेकरानं, एकदा का बापाचा हात आपल्या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परकं असतं पोरी, आपल्याला परकं असतं. सांगा सांगा, या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार आहे का? सांगा, या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकणार आहे का? अगं उपाशी राहिलं पण तुला घास घालवला की प्रत्येक सणाला तुला नटवलं की ग त्यानं? आणि सगळे म्हणत होते अरे पोरगी जन्माला आली होती ग, तेव्हा सगळ्यांना सांगत होता खबरदार पोरगी आहे, माझी लक्ष्मी आहे, माझी लक्ष्मी आहे. सांग पोरा, सांग करशील का आत्महत्या? सांग पोरा, करशील का व्यस्त? अरे सोन्यासारखा झाला घरात बाप असताना झाला. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचं मुख घेतो आणि ती जुनी ओढणी रात्रभर आपल्या अश्रूला जो ओला चिंब करतो, त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरी. पण अगोदर कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचारा, त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. कधीतर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं, 6-7 वर्षाचं पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, बाळा तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं आणि हंबरडा फोडत ते पोरगं म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. म्हणजे तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं. हे नाही बाप रे, एवढी स्वस्त तू नाहीस ग. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी, लक्षात घे. ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस. तुला तुझी दुसरी ओळख काय? मोबाईल नाही दिला म्हणून तुम्ही आत्महत्या करता. हे ज्या बापानं स्वतःला तुझ्यासाठी विकलं, त्याच बापाच्या आबरूची लत्तर तुम्ही वेशीवरती टांगता. ऐक र, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात छटू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानं, ही माती माझ्या संभाजी राजांची. वैवार डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी होत नाहीत, ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबांच्या चरणावर जरी होत नाहीत, ते लाखो आणि करोड रुपये माझ्या समर्थांच्या चरणावर जरी होत नाहीत, तरी तो शिर्डीचा साईबाबा, तो तिरुपती आणि ते समर्थ तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरी. समोर उभाय पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला सांगून जातो बघ. हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला मी सांगून जातो बघ. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, हे नालायका, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये जर तुझ्या दोन्ही गालांना पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल, तर त्या माऊलीचं नाव आई आहे साला. त्या माऊलीचं नाव आई आहे. हे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, हे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, हे या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल, तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, याच आई बापाला आम्ही लाचार करू लागलो. हे म्हणून आज तुझ्या समोर उभाय बघ पोरा. हे इकडं बघ पोरी, एखादा हरामखोर कुत्रा येऊ लागला, तुझ्या शरीराचा लचक तोडू लागला, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. काय ग पोरी? कारण तू विसरली स्वतःला. तुका म्हणे होय म्हणाशी संवाद, आपलाच वाद आपणाशी. संवाद संपला बघ स्वतःचा. तू विसरलीस तू विसरलीस राष्ट्राला, या धर्माला, या मातीला. म्हणून आज हात जोडून सांगतोय बघ, या लेकरांनी मला इथं बोलवले ना गं पोरी, तर आज तुझी ओळख तुला तयार करून देतो बघ. ही ओळख आजपासून कधी विसरायची नाही. इकडे बघा पोरी, हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता आणि एवढीच तिची संपत्ती होती. हे पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडाचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. हे सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. हे ती माऊली एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने मागलेलं लुगडं दूर करत होते. हे आणि पिशवीतलं
इस्त्रीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषाच्या खांद्याला खांद्याला अंगाळू लागल्या. ए गोरी ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं. हे नाही बाप्पा रे, एवढी स्वस्त तू नाहीस ग. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी, लक्षात घे. ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस. तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो बघ. तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजा आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही बोलीनं नाही. एक रणचंडिका उठली बघ. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. नाही पोरी नाही. पोरी तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ पोरी. तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. या राष्ट्राची शान, आई बापा अभिमान म्हणजे तू आहेस बघ पोरी. आजपासून ही ओळख विसरायची नाही बघ. पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं. बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखं लाचार करतं. कसं सांगायचं रे त्या बापानं? सारा बापानं मोबाईल नाही दिला म्हणून तुम्ही आत्महत्या करता. ज्या बापानं स्वतःला तुझ्यासाठी विकलं त्याच बापाच्या आबरूची लत्तर तुम्ही वेशीवरती टांगता. ऐक रे, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात छटू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची. पोरानो तुम्हाला तुमचा बाप कळाला का? नाही कळाला. याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. ज्या बापानं तुम्हाला विकलं, ज्या बापानं तुम्हाला ज्या बापानं स्वतःला विकलं तुमच्यासाठी, ज्या बापानं तुमच्यासाठी झिजवलं स्वतःला, त्या बापाच्या डोळ्यामध्ये तुम्ही धूळ झोकू लागला. म्हणून आज तुझ्या समोर उभाय बघ पोरा. तुला फक्त जाणीव करून देतो बघ. अभ्यास कसा करायचा हे सांगायला अखंड गुरुवर्य बसलेत बघितलं, पण अभ्यास का करायचा पोरा? त्या बापाच्या आईच्या पाठीशी का उभं राहायचं याची जाणीव तुला 1 मिनिटामध्ये करून देतो बघ. आईला पहिला प्रश्न विचारलास, आई तुला किती वेदना होत होत्या ग. आता आईला फक्त दुसरा प्रश्न विचारायचा पोरानो. आणि तो दुसरा प्रश्न त्या माऊलीला का विचारायचा याचं कारण तुला सांगतो बघ. दुसरा प्रश्न त्या माऊलीला का विचारायचा याचं कारण सांगतो बघ. 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरून ती तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडलं, तिनं तिच्या बापाला सोडलं, तिनं तिच्या भावाला सोडलं आणि कशाचाही विचार न करता ती तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानं ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीला स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझं आयुष्य आणि तुझा संघर्ष. हा प्रश्न तुला, या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं आणि तुला इथं आई बाप कळाला तर जगातली कुठलीच शक्ती तुला थांबवू शकत नाही पोरा. आणि म्हणून सांगतोय पोरा, हे बघ आज पळत पळत घरी जायचं. त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालत त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा. त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माझं वय 1 वर्षाचं होतं. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, मला सुद्धा घेऊन जात होतेस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामांना भेटवण्यासाठी. आई
पण आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का ग आई? का? हे पोरांनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. हंबरडा फोडल बघ. तिचा गरीब बिचारा बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. ती गरीब आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग माग पळणार ते लहान लेकरू तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हंबरडा फोडेल, तुझ्या गळ्यामध्ये पडेल आणि तुझी आई तुला म्हणाल, खराय बोरे खराय, हे बोरे खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते. माझ्या आईला, माझ्या माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या भावाला भेटण्यासाठी. बोरे तुझा वय 1 वर्षाचा होता. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुझ्या आजोळी, तुझ्या आजोबांना, तुझ्या आजीला, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी घेऊन जात होते. पण बोरे आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर कसा तरी एखादा महिना काढला. कसा तरी एखादा महिना काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. मला माझ्या भावाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. जाऊ का हो? एकदा आई बापाला भेटून येऊ का हो? जाऊ का हो? माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून, माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटी पुरतं पैसं माझ्या हातावर ठेवत होता. एसटी पुरतं पैसं माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा जा रडू नको, असा हंबरडा फोडू नको, जा तुझ्या आई बापाला भेटून ये, तुझ्या आई बापाला भेटून ये, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण लक्षात ठेव ग, पहिल्यांदा चाललीस म्हणून पाठवतोय बघ तुला. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि सारखं सारखं जर तुला जायचं असेल तर कायमचंच तिकडे जायचं बघ. कायमचंच तिकडे जायचं. एकीकडं आई बाप होता, एकीकडं माझं सासर होतं. मध्ये माझी घुसमट होत होती. अचानक मी एकटी पडली होती. अचानक मी एकटी पडली होती. बाबा तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होते. पुरी पुरी आताच हे वैभवानी ह्या गाड्या बघू नको पुरी. आताच हे वैभवानी ह्या गाड्या बघू नको पुरी. पुरी बघ, त्यावेळेला एका पत्र्याच्या जुन्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येईल आणि कधी एकदाची मी आईला कडकडून मिठी मारेन. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येईल आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडेन. अक्का 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 हे अक्का करत माझ्या माग पुढं पळणार ते माझं लेकरू, माझा लहान भाऊ कधी एकदाचा माझ्या समोर येईल. त्याच्या गालावरून हात फिरवत कधी एकदाची मी 10 रुपयाची नोट त्याच्या हातावरती ठेवेन. हे पोरी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून मी खाली उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. पोरी घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. आणि पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती. अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती आणि अंगणातूनच घरात मी शिरत होती. आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा मला उद्या हे पाहिजे. आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून. मेलोय का काय ग मी अजून. येतो की उद्या तुझ्या शाळेत. घेतो तुला काय हवं ते. अगं पुरी सकाळी शाळेला गेलेस की ग. सकाळी शाळेला गेलेस की ग.
भूक लागली असेल माझ्या लेकराला, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. ए माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. कोणी कोणाचं नसतं बघ पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी. सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ. जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे पोरी. रात्रंदिवस तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर असतो. अगं रात्रंदिवस मी मेहनत कुणासाठी करतोय माझ्या लेकरा? तुझ्यासाठी करतोय. हे त्या बापानं मला शिकवलं बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती बघ. एसटी माझ्या माहेरी येत होती बघ. एसटी तर खाली मी उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होती बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. हे आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर जायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी? मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी? माझ्या बापाच्या माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा. तुमची आठवण आली म्हणून आले आबा. तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग? पोर आले की ग आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये का पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये का भाकरीचा तुकडा. माझी आई माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची. तुकडा इकडे इकडे टाकून देत माझी आई मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग पोरी, थोडं गाल पुढं कर की. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घे आपली आठीवट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात. ए पोरी चल की घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आत्ता कळालं की ग पोरी, मला आत्ता कळालं की ग. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे हे मला आत्ता कळालं की ग. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग ए पुरी, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे. ए पुरी घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी.
माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी, आणि माझ्या कानात आता मला माझा बाप हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग, पुरी पुरी कशी आहेस ग, पुरी कशी आहेस, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. माझ्या बापाची हाक आता माझ्या आईच्या कानावर पडत नाही पुरी, आणि जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही पुरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आता मला दिसत नाही, आईच्या हातातला तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही, आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी, मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पुरी, हे पुरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो, आणि काळीज माझ चर्र करत पुरी, काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगात घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. एक घास चिवूचा एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं, ज्या बापानं मला एक एक घास भरवला, त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये तुझ्या बापाकडे आहेत बघ पुरी, आता लाखो रुपये, लाखो रुपये तुझ्या बापाकडे आहेत बघ पुरी. अखंड शहराला आणि पंचक्रोशीला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पुरी, पण पुरी एखादा घास जर बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पुरी, फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरा इथं तुझ्या काळजावर पेरतो, मी तर थांबतो बघ. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक हरामखोर, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला
भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्या हातातल्या पिशव्या घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्याला मिठीत घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी होतले, ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबांच्या चरणावर जरी होतले, ते लाखो आणि करोड रुपये माझ्या समर्थांच्या चरणावर जरी होतले, तरी तो शिर्डीचा साईबाबा, तो तिरुपती आणि ते समर्थ तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पुरी. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव चला बाप आहे पुरी. हे पुरा, आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. आई तुला कळाली का? हा बाप तुला कळाला का? नाही कळाला. या बापाला तुम्ही लाचार करू लागला, याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. का कशासाठी पोरी? पोरीनो, कधी त्या बापाची टाच हातामध्ये घेतली का ग? कधी त्या बापाची टाच हातामध्ये घेतली का? नाही घेतली पोरी, नाही घेतली का? 100 भेगा पडलेत बघ तुझ्या बापाच्या टाचला, 100 भेगा पडलेत बघ तुझ्या बापाच्या टाचला. पोरीनो, कधी तेल घातलं का ग? कधी तेल घातलं का त्या बापाच्या टाचवरती पोरी? नाही घातलं बघ, नाही घातलं. अजिबात नाही घातलं बघ पोरी. इकडं बघ. बघ, पाठीच्या थंडीमध्ये तुम्ही झोपलेला असता पोरीनो, पाठीच्या थंडीमध्ये तुम्ही ताट करून तिकडे जावा, त्याच्यात घालून दिलंयस ना आणून. करा, तुमच्या मनाला येईल ते करा. तुम्ही सगळे शहाणे आहेसा. 4 वर्षानं मेल्यानंतर तुम्हाला माझी किंमत कळणार आहे. 4 पोरी घराकडे 4 पोरं येतात तर तुम्हाला बघवणं झालंय. काय मागतोय रे तुम्हाला मी? काय कशानो सवय लागली या देशाला. चांगलं व्हायला लागलं की तिथं वाटोळ करायला. पाठीच्या थंडीमध्ये जेव्हा झोपलेला असताना ग माझ्या लेकीनो, तेव्हा पाठीच्या 4 वाजता तुझा बाप कुठल्या तर शेतामध्ये काम करत असतो बघ. माझ्या लेकराचं शिक्षण आहे, माझ्या लेकीचं शिक्षण आहे. तो बाप आम्हाला कळाला नाही, ती आई आम्हाला कळाली नाही. भुके पोटी नाही अन्न आणि बेल्यावरी पिंडदान. नालाय काढो. अरे करोडो रुपयांची पॅकेज मिळू लागली, 7 समुद्रा पलीकडे तुम्ही राहू लागला. 7 समुद्रा पलीकडे तुम्ही राहू लागला. आई मेला, बाप मेली, आई मेला, बाप मेले, सगळं काय घ्या जाळून. आम्हाला यायला वेळ नाही, आम्हाला यायला वेळ नाही. माझा विजा कॅन्सल होईल. अरे नालायकानो, आई बापापेक्षा पैसे श्रेष्ठ झाले, आई बापापेक्षा तो विजा श्रेष्ठ झाला. कुठं तर गणित चुकायला लागलं. एकाच घरामध्ये बापाला काय ठेवता? नालायकानो, वृद्धाश्रमांची निर्मिती झपाट्यानं व्हायला लागली. भारत महासत्ता करायचा म्हण, जिथं बापाला लेकरू नाही आणि लेकराला बाप नाही, तो देश कसा महासत्ता होणार पोरानो? सांगा, तुम्ही विचार करा. अरे ज्या बापाच्या खांद्यावर बसून फिरला साला, त्याच बापाच्या डोक्यावर तू पाय देऊ लागला. मार्काने आम्ही मोठं झालो, संपत्तीने आम्ही मोठं झालो, पण संस्कार मात्र आम्ही पायाखाली घेऊ लागलो. म्हणून हात जोडून तुला सांगतोय बघ, जास्त वेळ घेत नाही बघ मोदी. मलाही निघायचं बघ, पण एक काम करायचं बघ. आईला 2 प्रश्न विचारणार ना माझ्या लेकरानो. आज एक काम करा, पळत घरी जा. हे बघ, हे सत्य आहे. कुठल्या पुस्तकाच्या पानावर तुला हे वाचायला मिळणार नाही बघ. आज हे सत्य आहे बघ, आज हे सत्य आहे. पळत जायचं बघ मोदी. हे पोरा, पळत घरी जायचं. आज बापाची वाट बघायची बघ, आज बापाची वाट बघायची बघ. आणि त्या बापाची वाट का बघायची? त्या बापाची वाट का बघायची? तुला सांगतो बघ पोरी, 3 वेळचं अन्न आमच्या ताटामध्ये येतं. नालायकानं, 3 वेळचं अन्न आमच्या ताटामध्ये येतं. आज इथं मस्तीनं जो वागतोस ना, आज मी ऑफिसर झालो, आज मी हे केलं, आज माझा बंगला आहे, आज माझा असा आहे, मी आज इथं आहे, आज माझी तिथं आहे. तुला 3 वेळचं अन्न तुझ्या बापानं घातलंय रे नालायका. 3 वेळचं अन्न तुझ्या बापानं तुला घातलंय, रोज घातलंय, आणि ते पोट भरून घातलंय. आणि ते 3 वेळचं अन्न तुला घालताना तुझा बाप कितीतरी वेळेला उपाशी
उपाशी राहिलाय. तुझा बाप सकाळी 7 वाजता घर सोडत होता, रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येत होता. त्यावेळेला शटू ठोकून तू उभायस रे नालायका. इकडे बघ, आज एक काम करायचं, आज घरी जायचं आणि त्या बापाची वाट बघायची. 5 वाजलेत अजून बाप आला नाही, 6 वाजलेत अजून बाप आला नाही, 7 वाजलेत अजून बाप आला नाही. वाटच बघत बसायची पोरानं. एवढे उपकार या राष्ट्रावर करा, एवढे उपकार आई बापावर करा. मी सांगतो तेवढंच करा पोरानं, मी सांगतो तेवढंच करा. हे बापाची वाट बघायची. 9 वाजले अजून बाप आला नाही, 10 वाजले बाप दिसला रे दिसला बाप. हे पोरा, दिसला रे दिसला बाप. सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची आणि पोरी पळत पळत जायचं आणि उभ्या असलेल्या त्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का, पोरी काय झालं, हे पोरा काय झालं. असा हंबडा कधीच फोडला नव्हतास. हे काय झालं, तुला आई काय बोलली का, तुला बाई काय बोलल्या का, तुला शाळेमध्ये कोण काय बोललं का, तुला मैत्रिणी काय बोलल्या का, तुला काय हवं का. त्यावेळेला बापाच्या डोळ्यात अलगद पाणी पुसत आपल्या बाबाला म्हणायचं, पप्पा पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा पप्पा मला कोणी काय नाही बोललं, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा पप्पा ज्यावेळेला मी 1 वर्षाची होती ना पप्पा, त्यावेळेला मी 1 वर्षाची होते ना पप्पा, पप्पा पप्पा तेव्हा 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 मला माझा बाप कळत होता. पप्पा पप्पा मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. पप्पा तुम्हाला बघत होती, तुमच्या गळ्यामध्ये पडत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. मला आईनं मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी बसत होता, मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्येच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. पप्पा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणामध्ये फिरवत होती. पप्पा 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 पाठीवर पोत म्हणून मी बसत होती. पप्पा रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती. पप्पा पप्पा कारण 1 वर्षाची मी होती तेव्हा मला माझा बाप कळत होता. आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही. पप्पा आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते. पप्पा मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते. पप्पा पण तुमच्या समोर जात नाही. पप्पा मी येत नाही. पप्पा पण आज गेले होते पप्पा. एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. हे पोरानो, हे आज पळत घरी जायचं. त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. कधीतर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं. 6-7 वर्षाचं पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, बाळा तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं आणि हंबरडा फोडत ते पोरगं म्हणतं मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, मला कडकडून मिठी मारेल का आणि माझ्या कानात हळूच कोणतर म्हणेल का, बाळा मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप. बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. हे पोरानो, तेव्हा तुमचा बाप सणासुदीला तुमचा हात धरून एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुझा होतो बघ. ज्या वस्तूला तू हात घालशील ती वस्तू तुझी होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी पोरा हात घातला तरी लांबून बाप म्हणतो, दादी हा ये दीदी, आवडलाय काय रे शर्ट, चल उचल, पैशाचं मी बघतो रे माझ्या लेकरा. अरे मला मिळालं नाही, तुला मिळालंच पाहिजे. अरे मला मिळालं नाही, तुला मिळालंच पाहिजे. चल उचल. पोरानो, ती सगळी कपडे तुमची होतात. सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं आणि बिना बापाचं पोरगं कुठल्या तर झाडाखाली उभं असतं, तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असतं आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जर जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. पोरगं पळत घरी येतं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबडा पडत आपल्या आईला म्हणतं, आय ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला ग.
त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा गप, रडू नको, गप, 2 दिवसानं येतात माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट, गप गप, रडू नको. त्या पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, आणि आईला हे माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात, दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं, आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते, आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गाबरा गाप गाप गाप, बाप गेला म्हणून काय झालं, मी बापासारखी आहे का नाही तुझ्या पाठीशी उभी, सांग बरं, बापासारखी आहे का नाही मी तुझ्या पाठीशी उभी. 2 दिवसाने येतात माझं पैसे, घेऊया तुला एखादा शर्ट, रडू नको गा. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणतं, आय ग, नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय. हे पोरा, ज्या लेकराला आपल्या आईच्या बापाच्या डोळ्यातले अश्रू कळले, त्या लेकरानं इतिहास घडवला, त्या लेकरानं इतिहास घडवला. तुम्हाला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातले अश्रू कळाले का? आज ही 4 वाजता तुम्हाला उठवायला यावं लागतं, उठार उठा, मैदानावरती धावा. आज ही तुम्हाला सांगावं लागतं, उठार उठा, अभ्यासाला बसा. का रे नालायकाडो, तुम्हाला त्या मैदानावरती तुमचा बाप नाही का दिसत? त्या पुस्तकाच्या पाण्यावरती तुला तुझी आई नाही का दिसत? एक शंड निघालो आम्ही, नाबर्द निघालो आम्ही, आणि म्हणून पोरानं तुम्हाला सांगतोय, इकडं बघ, इकडं बघ, इथं येऊन बाप बसलाय बघ, काम धंद सोडून आज इथे येऊन बाप बसलाय. वसंतराव येणार, आम्हाला बाप समजावून सांगणार, माझ्यापेक्षा वेगळा असा बाप काय सांगणार ते, म्हणून हा बाप आला बघ. तुला खरं सांगू का, या बापाला बघू नका पोरानो, हे त्याचं फसवं रूप आहे. तुमची कॉलेजची फी भरायला येतो ना ग पोरीनो, त्या बापाला बघू नका, तेही त्याचं फसवं रूप आहे बघ. पप्पा पप्पा मला एखादा मोबाईल घेऊन देता का, म्हणतेस ना ग, मोबाईल घेऊन देताना त्या बापाला बघू नका. बापाचं खरं रूप जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठा, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठा, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जा, आणि रात्रीच्या 2 वाजता झोपलेल्या बापाला त्या अंधारामध्ये बघा. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर साला आहे, तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पुरा त्या देव माणसाचं नाव बाप आहे. या बापाला तुम्ही लाचार करू लागला, या बापानं मोबाईल नाही दिला म्हणून तुम्ही आत्महत्या करता. बाप म्हणतो पोरग माझं शिकतं, पोरगी माझी शिकते, आणि काही दिवसानं कळतं पोरगी कॉलेजलाच जात नाही, पोरगी कुठं तर निघून गेली. कसं जगायचं त्या बापानं, या हरामखोरानं. म्हणून आज तुझ्या समोर आलोय बघ पोरी, या बापाच्या पाठीशी उभं राहावं लागल, पोरा सट ठोकावं लागेल बघ. बाप आता एकटा पडलाय, माझा बाप दारू पितो म्हणून तिरस्कार करतो. अरे जा कधी तर तळाला त्याच्या, बघ त्या बापाच्या वेदना. तुला त्याचं व्यसन फक्त दिसतं, चुकीचं आहे, व्यसन केलंच नाही पाहिजे, पण जरा जाणून घे बापाला. कधी तर जाऊन मिठी मार रे लेकरा. 1 वर्षाचा होतास तेव्हा रोज तुला बाप मिठी मारत होता, आज तुझा बाप 1 वर्षाच्या लेकरासारखा झालाय, त्याला तुझी गरज आहे रे. त्याच वेळेला त्या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकायला लागला. 4 महिन्याचं मांजर गए कार्टे, 4 महिन्याचं मांजर घरातून इकडं तिकडं निघून गेलं तर रडतंय हंबरडा फोडून. सगळ्या गावभर विचारतं, आमच्या मांजराला बघितलं का, आमच्या कुत्र्याला बघितला का? 2 महिन्याच्या मांजरासाठी 2 दिवस रडतेस. आणि तुझ्या बापाने तर तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय की ग पुरी, तळहाताच्या फोडासारखे. पोरा, या बापाच्या पाठीशी तुला राहू लागेल बघ उभं. हा बाप तुला कळाला पाहिजे, या बापाची, या आईची वेदना तुला कळाली पाहिजे बघ. हे बघ, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो बघ. तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो बघ पुरी. हे बाप, ज्या दिवशी तुझं लग्न ठरतं ना ग पुरी, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ. पोरानं जाणून घ्या, हा बाप, या बापाच्या पाठीशी तुम्हाला उभं राहावं लागेल. कुठल्या व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू नका. तिथं बाप शटू टुकून सांगतोय, पोरग माझं धावतंय, रात्रीचा दिवस करून धावतंय. हे पोरा, यश नाही मिळालं तर चालेल, पण सटू टोकून बापाला सांगता आलं पाहिजे, माझं पोरग प्रामाणिकपणे लढलं साला, माझं पोरग प्रामाणिकपणे मेहनत करत होतं साला. यश अपयश नंतर आहे बापासाठी, अगोदर तू
रे पोरा, तू त्याची संपत्ती आहेस. आणि म्हणून म्हणतोय पोरी, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणपै मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं असतं. पोरी, तुझी आई लय आनंदात असते, पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा रडत असतो बघ. कारण बापाला कळून चुकतं, 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं लेकरू, माझं पाखरू काही दिवसात भर्र करून उडून निघून जाणार, काही दिवसात भर्र करून उडून निघून जाणार. पुरी, पुरी, तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय बघ, गाप गाप, रडायचं नाही बघ, अजिबात रडू नकोस बघ. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला घरात बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आहे तिला हसतच ठेवायची, तिला हसतच पाठवायची. पप्पा आमच्यासाठी किती मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा लवकर घराकडे या बघा, नाहीतर मी जेवत नाही बघा. हा आवाज आता या घरातून माझ्या कानावर पडणार नाही बघ. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो, म्हणत उगाच माझ्या उशाला बसून हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो, माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, पण आईला सांगू नका पप्पा, पप्पा आईला सांगू नका, असं म्हणणारं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. तुझा बाप तुझ्या आईला रागवत असतो बघ, पण जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्ताने तुझा बाप आंघोळीला जातो पुरी, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून तुझ्यासाठी रडतो. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून तुझ्यासाठी रडतो. आणि तुझी आई म्हणते, अहो डोळं का लाल झालं, डोळं का लाल झालं. तेव्हा तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय, अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पुरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. पुरी तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. जेवढं पाणी डोक्यावर घेत होता त्याच्यापेक्षा कितीतर पाणी तो डोळ्यातून बाहेर काढत होता. लग्नपत्रिका वाटायला तर लय आनंदानं फिरतय बघ, लय आनंदानं फिरतय, लय आनंदानं फिरतय, पण रात्रीच्या अंधारात बिचार एकटंच रडत बसतय. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला तुझं पाखरू भर करून उडून निघून जाणार. 12:30चं तांदूळ आहे बघ पोरी, नटून तटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या भोवऱ्यावरती तू उभी आहेस, वाजंत्री वाजवत आहे, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला येत आहे लग्नाच्या भोवऱ्यावरती, तू आशीर्वाद घेत आहे, भेटवस्तू घेत आहेत, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेत. आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत बाप. तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे, जेव्हा पोट भरून जेव्हा माझ्या लेकीचं लग्न आहे, जेवणवाल्या कोणी उपाशी जाता का म्हणाय चाल, तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच फिरत असतो. पोरा तुझा बाप तुझ्या बहिणीच्या लग्नामध्ये पैशाचा पुडका घेऊन फिरत असतो बघ. बघता 3 वाजतात बघ. पोरांना तर ते लय हसत हसत सांगतं, बाळानो ताटात काय ठेवू नका, 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन चला 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 चला. बघता 3 वाजतात बघ. सगळा लग्न मंडप मोकळा होतो, सगळा लग्न मंडप मोकळा होतो. जेवणाच्या पंक्ती संपतात, पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात. आणि 3 वाजता नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी तो लग्नाच्या बहुल्यावरून खाली येते, त्यावेळेला तुझ्यासाठी पहिला हंबरडा त्या लग्न मंडपात तुझी आई फोडते. पोरी पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते, आणि तुझी आई तुला म्हणते, पोरी 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं, आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं, आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी. आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. मम्मी करत माझ्या माग लागणार माझं लेकरू, माझं पाखरू आज मला दिसायचं नाही की ग पोरी, आज मला दिसायचं नाही की ग. तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय. कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही, माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे. पोरी तुझा बाप तिथं येतो, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुला घेऊन जातो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो, आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी चल जा, रडायचं नाही, चल जा, हसत हसत जा, मी आहे ना, चल जा.
गाडी निघून जाते पुरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला, फक्त तो तुला दिसला नाही. पोरी कधी रडला तेवढं सांगतो मी तर थांबतो. तुला अर्धाच सिनेमा माहितीये पुरी, तुला अर्धाच सिनेमा माहितीये. अर्धा सिनेमा मी तुला सांगतो बघ. हे पुरी, जशी तुझी गाडी निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप येतो बघ. हे अगोदर लग्न मंडप वाल्याला बोलवतो, त्या मंगल कार्यालयाच्या मालकाला बोलवून घेतो. तुमचे किती पैसे राहिले तर आजच घ्या, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे जेवणवाल्या, जेवण काय झाक बनवलं होतात. हे बोट चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पळत होती. हे तुमचं पैसे घ्या. हे बस्तवाल्या, तुझी कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय झाक दिसत होतं बाबा, गेलं रे मला सोडून. हे वाजंत्री, अरे ठरल्याप्रमाणे हे तुमचं पैसा आणि 5,000 रुपये तुम्हाला ज्यादा देतोय बाबा. अरे लई भारी वाजवत होतास, माझं लेकरू जाताना लई भारी वाजवत होतास. हे पोरी, हे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पोरी भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुण आणि उशी ओली करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पुरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला, किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो तुझ्या आईचा खांदा ओला करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचं मुख घेतो आणि ती जुनी ओढणी रात्रभर आपल्या अश्रूनं जो ओला चिंब करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पुरी 100 किलोचं पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे. हे जो दिवसभर शेतात राबतो आणि रात्री कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे. या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून आपला जीव मुठीत घेत जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, जो टेम्पो चालवतो आणि आपल्या लेकरांच्यासाठी पैसा कमवत त्यांचं शिक्षण जो पूर्ण करतो त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. जो दुसऱ्यांची संडास धुतो, गटारी साफ करतो, भंग्याचं काम करतो साला त्या भंग्याचं नाव बाप आहे. जो रात्री कितीही कडाक्याची थंडी असली तर आपल्या अंगावरची चादर काढून लेकराच्या अंगावर जो टाकतो, भर उन्हात जो टाकतो, पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावली खाली जो बसवतो आणि कितीही पाऊस पडला तर आपल्या डोक्यावरची छत्री लेकराच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब बिचाऱ्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप बाप हरामखोरानो, या बापाला लाचार करायला लागला. या बापाच्या तो आणि म्हणून तुला सांगतोय पोरा, आज तुझ्या बापाला तू बघायचं.
इथं किती बाप आलेत का आपल्या लेकी बरोबर आपल्या लेकरा बरोबर कार्यक्रम बघायला. त्या बापाने जरा लगेच हात वरती करायचा आहे, जास्त वेळ लावायचा नाही. जास्त 10, 15, 20 बाप आहेत आणि जरा उभं राहायचंय. जागेवरती उभं राहा, आज नाही तर परत कधीच नाही. माझ्यासाठी जागेवरती उभं राहा. ज्या बापाने हात वरती केले त्या बापाने जागेवरती उभं राहायचंय. जागेवरती उभं राहा, मी दास्त उभं राहा. हे बोरी, हा तुझा बाप आहे बघ. हा एक आता प्रत्येक बापाला मी विनंती करतोय, आज जरा माझ्या जवळ यायचंय. सगळ्यांनी जागा काढत बाहेर यायचंय आणि जरा या विचारमंचावरती यायचंय. इथं यायचंय, माझ्या जवळ यायचंय, समर्थांच्या जवळ यायचंय, छत्रपतीच्या जवळ यायचंय. या लवकर बाहेर या, जिथून जागा मिळेल तिथून या, बाहेर या. आज नाही तर परत कधीच नाही. आणि सगळ्या माझ्या पिताश्रींना मी विनंती करतोय, जरा इथून वरती जायचंय, या विचारमंचावरती जायचंय आणि तिथं उभं राहायचंय. जा लवकर, आज नाही तर परत कधीच नाही. आज इथे शिक्षण ठरला पाहिजे. हे तो रोहित आहे ना, तो गौरव आहे ना, ती सगळी लेकरं आहेत ना, सगळ्यांची नावं माझ्या लेकरांना मला माहिती नाही. आज तुम्ही मला इथं उभं केलेलं आहे. एक साथ फाउंडेशन, युवा एक साथ फाउंडेशन. आज गरज आहे लेकरांना तुमची. आणि म्हणून आज मी इथं आलेला आहे. हा बाप आहे पोरीना, ज्या बापाविषयी अखंड राष्ट्रभर मी फिरतोय बघ, महाराष्ट्रभर फिरतोय बघ, बाप 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 करत फिरतोय बघ. हा बाप आहे, हा बाप आहे, हा बाप आहे. सगळ्या बापाने उभं राहायचं. या इकडं लांबच्या लांब लाईन करा, सरका इकडं. एक हा बाप आहे. जरा हा बाप बघून घ्या पोरानो. रोज या बापाला तुम्ही बघता, पण आज जरा माझ्या नजरेतून हा बाप मी दाखवणार आहे. आज नाही तर परत कधीच नाही. आज हा बाप मी दाखवणार आहे पोरानो तुम्हाला. इथंच दाखवणार, इथंच दाखवणार. चाल, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या लेकरांनी जरा हात वरती करायचंय. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत तिथं त्या लेकरांनी जरा हात वर करायचा आणि जागेवर उभं राहायचंय. माझ्या समोर आलेले हे पप्पा कोणाकोणाचे जरा हात वरती करायचंय, जागेवर उभं राहायचं आणि इथं माझ्या समोर यायचंय. चल, इथं माझ्या समोर या. चाल लवकर, जागा काढून इथं माझ्या समोर यायचं. ये लवकर, चल लवकर ये पोरी. चल उभी राहा. ये इथं, ये इथं, ये इथं, ये पोरा इथं, ये इथं उभं राहा, माझ्या समोर उभं राहा. चाल लवकर, माझ्या समोर उभं राहा. इकडं बघ, माझ्या नजरेमध्ये नजर घाल. चाल लवकर, आज नाही तर परत कधीच नाही. आज हा इथे शिक्षण ठरलंच पाहिजे. चाल लवकर, इकडे इकडे ये, इकडे ये. चाल ये बाहेर, बाहेर ये, बाहेर ये. चाल इकडे, इकडे ये. चाल इकडे बघ, चाल इकडे सर 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 लवकर ये. पोराला हा तुमचा बाप आहे, ज्या बापाविषयाकडे महाराष्ट्र देशभर मी सांगतोय बघ. बाप बाप पुढे ये, चाल इथपर्यंत ये. चाल इकडे ये, चाल लवकर, पुढे या, पुढे या, पुढे या. चाल लवकर ये लवकर, बार बार चाल. माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालायचे, माझ्या नजरेमध्ये नजर घालायची. हिप्नोटाईज करायला नाही आलो, कोणता धर्माने जात सांगायला नाही आलो, कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन साला मत मागायला नाही आलो. हरवलेला तुझा बाप आज तुला परत द्यायला आलोय बघ पोरी. हे बाप मेल्यानंतर बापाला जाळतात. नीट 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 शूटिंग कर रे या वाक्याचं. मेल्यानंतर बापाला जाळतात. चोख, मेल्यानंतर बापाला जाळत नाही. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर तुमच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता रोज घरात जळत असते. जिवंतपणी रोज बाप घरात मरत असतो. बाप आज तुझ्या समोर उभा आहे पुरी. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं की माझी आईलाच माझ्या वेदना कळाल्या. ती माऊली आहे आमची, 9 महिने इथं राहिलोय, तिलाच आमच्या वेदना कळणार. पण आई इतक्याच वेदना तुझ्या बापालाही कळतात. आई इतकंच अश्रू, किंबहुना आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून आपल्या लेकरांच्यासाठी रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं जर सगळ्यात जास्त आजपर्यंत हंबरडा फोडून कोण रडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. हे पोरा 1 वर्षाचं व्हायचं आणि 1 वर्षाचं असताना ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतात अगदी तशीच मिठी आज बापाला मारायची. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती मिठी सोडायची नाही. तुझ्या बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे पोरी काय
काय झालं ग पोरी, काय झालं हे पोरी, काय झालं? त्यावेळेला बापाच्या कानात हळूच सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नव्हते पप्पा, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नव्हते पप्पा, पण आज सांगते पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे. आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू. जोपर्यंत मी सांगत नाही ती मुठ्ठी सोडायची नाही. आज स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत बपोरी, आज हे ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे, आज छत्रपती तुझ्या सोबत आहेत बपोरी. पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. जा पोरी जा पळत पळत, आणि तुझ्या बापाला पोरा अगोदर जाऊन कडकडून मिठी मार. जा पोरा पळत जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. मार मिठी पोरी, मार मिठी मार. सांग पोरी, सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? सांग मला हा रडणारा बाप खोटा आहे का पोरी? सांग मला, सांग सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? सांग या बापाची काय चूक आहे पोरी? सांग मला, लहानाचं मोठं केलं ही बापाची चूक आहे का ग पोरी? सांग सांग, तुझ्यासाठी उपाशी राहिला ही या बापाची चूक आहे का ग पोरी? हे पोरी, सांग या बापाची काय चूक आहे? या बापाला तुम्ही लाचार करणार का? या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार का? हे माझ्या लेकरानं, एकदा का बापाचा हात आपल्या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परकं असतं पोरी, आपल्याला परकं असतं. सांगा सांगा, या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार आहे का? सांगा, या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकणार आहे का? अगं उपाशी राहिलं पण तुला घास भरवला की, प्रत्येक सणाला तुला नटवलं की ग त्यानं. अगं सगळे म्हणत होते अरे पोरगी जन्माला आली होती ना, तेव्हा सगळ्याला सांगत होता खबरदार पोरगी आहे, माझी लक्ष्मी आहे, माझी लक्ष्मी आहे. सांग पोरा, सांग करशील का आत्महत्या? सांग पोरा, करशील का व्यस्त? अरे सोन्यासारखा साला घरात बाप असताना साला हे पोरानो, काल आम्ही शंडासारखं वागू लागलो, का मी नावाजल्यासारखं वागू लागलो? चला सगळ्या पोरानं, चला चला पाया पडा बापाच्या, चाल झोप झोप, आज नाही तर परत कधीच नाही. पोरानं झोप, चाल सगळ्या पोरांनी बापाचा पाय पकडायचा आहे. चाल पाय पकड पकड, चाल लवकर झोप. सगळ्या पोरीने झोकायचंय, चला पडा बापाच्या पाया पडा. हा तुमचा समर्थ आहे पोरीनो, हा तुमचा तिरुपती आहे, हा तुमचा शिर्डीचा साईबाबा आहे. हा